नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा यावरती मी व्हिडिओ बनवत आहे आजचा. तर सगळ्यात अगोदर MSBT साईट टाकायची आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट फॉर्म, एक्झाम फॉर्म, एक्झामिनेशन टॅबमध्ये खाली तुम्हाला दिसेल इथे एक्झामिनेशनमध्ये. त्याच्यावरती क्लिक करायचा. गो टू न्यू वेबसाईटवरती क्लिक करायचं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक केलं की अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला स्टुडंट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि इथे स्टुडंटचा युजर नेम, इथे पासवर्ड जो तुमच्या कॉलेजमधनं तुम्हाला भेटला असेल तो, आणि इथे कॅप्चा टाकायचा आहे. नंतर साइन इन करायचं. ओके. आता या ठिकाणी साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुमचा जर इथे ABC ID वगैरे काय होईल व्हेरीफाय झालेला असेल तर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. अदरवाईज तुम्हाला ABC ID तुमचा व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंतर फिल अँड प्रिंट एक्झाम फॉर्मवरती क्लिक करायचं. तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुमचा रेग्युलरचा फॉर्म भरायचा आहे, बॅकलॉगचा भरायचा आहे, है ना. जर तुमचं बॅकलॉगचा म्हणजे रेग्युलर पहिले बॅकलॉग काहीच नसेल तर तुम्हाला डायरेक्टली एकच सेमिस्टर या ठिकाणी येईल, है ना. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे फॉर्म भरायचे आहेत जे तुमचं सेमिस्टर आलं असेल. सपोज या स्टुडंटचं ME4K आलेलं आहे, है ना. जेवढे सब्जेक्ट बॅक आहेत ते या ठिकाणी काय करायचं आहे त्याला फक्त सबमिटवरती क्लिक करायचं आहे. पर सेमिस्टर 850 रुपये तुम्हाला लागणार आहेत. अशाच पद्धतीनं बॅकलॉग जर असेल तर बॅकलॉगचे पण तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जर एकच सेमिस्टर असेल तर तुम्हाला तेवढंच भरायचं आहे. आता या ठिकाणी स्टुडंटचे 3 सेमिस्टरचे होते तर याची प्रिंट तुम्हाला नंतर काढून ठेवायची आहे, है ना. फक्त सबमिटच करायचं आहे. आता जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत तर त्यांना इलेक्टिव्ह सब्जेक्ट दिलेले असतील 3. तर 3 पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे इलेक्टिव्हवाल्यांसाठी, है ना. बाकी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना तर डायरेक्टली फक्त सबमिटच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरून याची प्रिंट जी आहे ही प्रिंट तुम्हाला काय करायची आहे, प्रिंट करून तुम्ही कॉलेजला सबमिट करायची आहे. त्याच्यावरती तुमची साईन आणि प्रिन्सिपल सरांची साईन घेऊन तो फॉर्म तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की 850 रुपये तर भरले नाही, तर 850 रुपये हे तुम्हाला कॉलेजमध्ये पेमेंट करायचं आहे. जसं तुम्ही कॉलेजची फीस भरता, है ना. काही कॉलेज SBI च्या वेबसाईटवरती भरतं तर तिकडे भरून तुम्हाला ती रिसिप्ट जी आहे ती कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. किंवा काही कॉलेज फोनपे कलेक्ट करत असेल तर फोनपेवरती कॉलेजमध्ये जाऊन करायचं आहे आणि तो फॉर्म कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे, है ना. कन्फर्मेशन कॉलेजमध्ये होणं आवश्यक आहे, तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट झालेला असेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.